अगदी मराठी शाळा घ्या किंवा हायस्कूल घ्या, परिसरात एखादं तरी किराणा दुकान किंवा टपरी असतेच. या दुकानात गोळ्या बिस्किटांपासून तर स्टिंग, पेप्सी, कोको कोला पर्यंत सगळं काही विकलं जातं. अगदी काही टपऱ्यांमध्ये फ्लेवर्ड पाण्याच्या नावाखाली नशा आणणारी पानंही विकली जातात. ज्यांना नाक पुसता येत नाही ती टावरे एक फुलचंद दे रे म्हणताना दिसतात. मिठा पान, मसाला पान, मघई पान, बनारसी पान, चॉकलेट पान, फायर पान, आईस पान असं सगळं शाळांच्या परिसरात मिळतं. याच दुकानात अगदी स्टिंग नावाचं एनर्जी ड्रिंकही विकलं जातं. आता याच स्टिंगवर गेल्या 2 दिवसांपासून राज्यभर खळबळ उडाली आहे. शुक्रवारी हेच स्टिंग शाळा व विद्यालय परिसरात विकण्यास बंदी घातली गेली आहे. श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हातात स्टिंगच्या बाटल्या घेऊन थेट विधानसभेत एंट्री केली. तर यावर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हेही विधानसभेत दाखल झाले होते. स्टिंगचं टांगटिंग का वाजलं हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी स्टिंग पेयाबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते. लहान मुले, गरोदर महिलांसाठी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्टिंग पेयाच्या बाटलीवरच लिहिलेलं आहे. लहान मुलांना याची विक्री होऊ नये. दारूपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रिंक हे घातक आहे, अशी माहिती श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत दिली. हातात स्टिंग पेयाच्या बाटल्या आणत पाचपुते यांनी सभागृहाचे अत्यंत गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. अगदी पुराव्यासह त्यांनी हा प्रश्न मांडला. एका 250 मिली स्टिंगच्या बाटलीत सुमारे 70 ते 80 मिलीग्राम कॅफीन असतं. अति प्रमाणात कॅफीन घेतल्यास हृदय धडधडणे, डोकेदुखी, उच्च रक्तदाब आणि चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात. लठ्ठपणा आणि दातांचे नुकसान होण्याचा धोका असतो. यात अल्युरा रेड यासारखे कृत्रिम रंग आणि सोडियम बेन्झोएट नावाचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. काही संशोधनानुसार अतिसंवेदनशील मुलांमध्ये या घटकांमुळे अतिचंचलता येऊ शकते, हेही सिद्ध झाल्याचं पाचपुते यांनी सांगितलं. शिवाय स्टिंग मध्ये टॉरिन आणि इनोसिटॉल एमिनो ऍसिड आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी वापरले जातात. परंतु कॅफीन सोबत याचे मिश्रण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असंही अनेक संशोधनातून पुढे आलंय. आमदार पाचपुते यांनी मांडलेल्या या अभ्यासपूर्व प्रश्नानंतर मंत्र्यांनी यावर लगेच सकारात्मक उत्तर दिलं. स्टिंग हे शाळेच्या आवारात विकले जाते हे मान्य करत शाळांच्या 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह स्टिंग एनर्जी ड्रिंकवरही बंदी घालू, असं आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलं. स्टिंग बाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला जात होता, तेव्हाच अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त पदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरुद्ध राज्यभरात एक विशेष मोहीम सुरू केली जात आहे. त्यासाठी ते विधान भवनात आले होते. 25 मे रोजी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी एफडीएचा कारभार हाती घेतलाय. तेव्हापासून त्यांनी काही धडक कारवाया सुरू केल्यात. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटसह बेकरींवर कारवाई केली आहे. मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह 6 रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बेकरी आणि क्लबच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरिमन पॉइंट येथे फ्लिंट अँड वारसा या रेस्टॉरंटची 27 जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अन्न पदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर बोरीवली इथल्या MK बेकरीमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय भांडूप, सांताक्रूज आणि वांद्र्यातही कारवाई करण्यात आली. आता याच मुंडेंनी शाळा व विद्यालयाच्या परिसरात 500 मीटर अंतरावर स्टिंग एनर्जी ड्रिंक विकण्यावर बंदी घातली आहे. तसे थेट आदेशही प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्टिंग प्रमाणेच रेड बुल, मॉन्स्टर, हेल्थ, ॲड्रेनलिन रश आणि कॅम्पा एनर्जी यासारखी पेय बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय कोको कोला, पेप्सी, स्प्राईट, मिरिंडा यासारखी गोड परंतु सॉफ्ट पेय ही शाळा महाविद्यालयाच्या परिसरात आहेत. त्यापैकी 6 शीतपेयांच्या कंपन्यांना अन्न सुरक्षा नियामक मंडळांनी नोटिसा पाठवल्या आहेत. पॅक बंद फळांचे ज्यूसही आता एफडीएच्या रडारवर आले आहेत. पाचपुतेंच्या एका प्रश्नाने या सगळ्या फसव्या शीतपेयांचा बाजार उठलाय एवढं मात्र नक्की. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.